नमस्कार. आज आपण एका अशा महान कलाकाराला आदरांजली वाहतोय ज्यांचं नाव जरी घेतलं ना तरी लाखो लोकांच्या चेहऱ्यावर एक हसू येतं. एक असा कलाकार ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि खास करून आपल्या व्यक्तिमत्वाने खरं तर पिढ्यानपिढ्या राज्य केलंय. कुछ चेहरे अमर होते हैं असं म्हणतात ना, आणि हे शब्द जणू काही त्यांच्यासाठीच लिहिले गेले होते. आज आपण अशाच एका चेहऱ्याबद्दल बोलणार आहोत, जे खरं तर आपल्यातून कधी गेलेच नाहीत. ते आठवणींमध्ये जिवंत आहेत, कारण भारतीय सिनेमाला त्यांनी दिलेली ओळख ती अविस्मरणीय आहे. अगदी बरोबर ओळखलत. आपण बोलतोय हिंदी सिनेमाच्या त्या एकमेव ही मॅनबद्दल, अर्थात धर्मेंद्रजींबद्दल. त्यांचं नाव जरी घेतलं ना की डोळ्यासमोर काय येतं? तो दमदार आवाज, ते एकदम निरागस हास्य आणि तेवढंच कणखर व्यक्तिमत्व. तर मग चला त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासावर एक नजर टाकूया. म्हणजे पंजाबच्या एका लहानशा खेड्यातून सुरू झालेला हा प्रवास थेट मुंबईच्या झगमगाटापर्यंत कसा पोहोचला हे समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. विचार करा, पंजाबची माती आणि तिथून थेट स्वप्नांची नगरी मुंबई. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता बरं का. खूप आव्हानं होती, संघर्ष होता, पण त्यांच्याकडे एक अफाट जिद्द होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक प्रतिभा. आणि याच जोरावर ते सुपरस्टार पदापर्यंत पोहोचले. हा प्रवास म्हणजे ना जणू दोन वेगवेगळ्या जगांचा संगम होता. एका बाजूला होता गावाकडचा तो अस्सल मातीतला साधेपणा, आणि दुसऱ्या बाजूला होती मुंबईची ती डोळे दिपवून टाकणारी चकाचौंध. पण धर्मेंद्रजींची खरी खासियत काय होती माहितीये? यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचूनही त्यांनी आपल्यातला तो साधेपणा कधीच हरू दिला नाही. आणि याच गुणामुळे ते प्रत्येकाच्या मनात घर करून बसले. बरं, आता त्यांच्या प्रवासाबद्दल तर बोललो, पण त्यांच्या अभिनयाबद्दल बोलल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. कारण धर्मेंद्रजी म्हणजे केवळ एक ॲक्शन हिरो नव्हते, ते एक अष्टपैलू, एक वर्सटाईल कलाकार होते, ज्यांनी प्रत्येक भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांचा अभिनयाची रेंज बघा, कमाल आहे. एकीकडे शोलेमधला तो बिनधास्त मित्रासाठी जीव देणारा वीरू, जो आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. पण मग दुसरीकडे तितक्याच ताकदीने त्यांनी अनुपमामधला तो संवेदनशील कवी अशोक साकारला, आणि सत्यकाममधला तो आदर्शवादी तरुण. ती भूमिका तर अजरामरच केली त्यांनी. म्हणजे ॲक्शन, रोमॅन्स, गंभीर अभिनय या तिन्ही गोष्टींमध्ये ते इतक्या सहजतेने वावरले ना की तीच त्यांची खरी ओळख बनली. ठीक आहे, पडद्यावरचे धर्मेंद्र तर आपल्याला माहीत आहेत, पण हा नायक खऱ्या आयुष्यात कसा होता? पडद्यामागचा माणूस म्हणून ते कसे होते? चला जरा त्यावरही एक नजर टाकूया. आणि खरं सांगायचं तर ते फक्त पडद्यावरचे हिरो नव्हते, ते खऱ्या आयुष्यातही हिरो होते. एक अत्यंत भावनिक वडील, एक प्रेमळ पती आणि एक सच्चा मित्र. आयुष्यातल्या या सगळ्या भूमिका त्यांनी तितक्याच प्रामाणिकपणे आणि मनापासून निभावल्या. शोहरत मिळे या न मिळे, इंसानियत सबसे बडी पहचान है. किती मोठी गोष्ट आहे ही. आणि हे फक्त त्यांचे शब्द नव्हते, हे त्यांच्या आयुष्याचं तत्वज्ञान होतं, सार होतं. हा विचार ते आयुष्यभर जगले, आणि म्हणूनच ते इतक्या लोकांच्या मनात घर करून राहिले. तर मग त्यांचा वारसा, लेगसी नक्की काय आहे? ते फक्त एक मोठे अभिनेते होते की त्यापेक्षाही बरंच काही? एक क्षण विचार करूया. आज जेव्हा आपण धर्मेंद्रजींची आठवण काढतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? त्यांचे चित्रपट, त्यांचे डायलॉग, की आणखी काही? मनात नेमकं येतं तरी काय? माझ्या मते सगळ्यात आधी आठवतं ते त्यांचं निरागस हास्य, तो उत्साह आणि तो प्रामाणिकपणा. एक आपलेपणा वाटतो त्यांच्यात, जो खरंच आजच्या काळात खूप दुर्मिळ झालाय. आणि म्हणूनच हेच कारण आहे की धर्मेंद्रजी फक्त पडद्यावरचे नायक नव्हते, ते आपल्या सगळ्यांच्या हृदयातले नायक होते, आणि तिथे ते कायम राहतील. त्यांची आठवण आणि त्यांचं काम हे कायम अमर राहील. ओम शांती.